बंधू ही परिस्थिती का आणली? आपण आज शरद पवार साहेबांनी सोडलं असतं का? ही परिस्थिती आणणाऱ्या हरामखोर प्रवृत्तीला या निवडणूक आपण धडा शिकायला. बंधूला एका बाजूला सकाळी 6:30 पासून तुम्ही अनेक जण माझ्या घरी आला असा, माझ्यात काही बदल झालेला नाही. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि अभ्यंकरचं चप्पल. माझं घर आहे तिथंच आहे. मी कोल्हापूरला गेलो नाही राहायला. सकाळी 6:30 पासून येणाऱ्या माणसाचं समस्या समजून घ्यायच्या, त्याचं दुःख आहे ते समजून घ्यायचं, त्याला फुंकर घालायचा प्रयत्न करायचा, त्यासाठी पत्र किंवा फोन करायचं आणि त्याला हसत कसा जाईल हे आयुष्यभर आपण बघत आहोत. म्हणून आजही आपल्यात काही बदल झाला नाही. एखाद्या माणसं म्हणतात साहेब मला की साहेब आम्ही कंटाळतोय, आम्ही आजारी पडतोय, तुम्हाला परमेश्वराने एवढी उदात्त शक्ती दिली आहे. मी परमेश्वराचा फार मोठा आभारी आहे. ही करण्याची शक्ती मला त्यांनी दिली. म्हणून हे सगळं काम आजपर्यंत आपण करत आलो. कुठल्याही विरोधकाला मी विरोध मांडलं नाही. मी गट आणि तट आणि जात आणि धर्म येणाऱ्या माणसाला कधी आयुष्यात विचारला नाही. कधी मी मला अडचण आणण्याचा प्रयत्न केला नाही. गेल्या 25-30 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणे मी काम केलं. एका बाजूला ही प्रवृत्ती आहे म्हणजे विकास काम करणारं, 24 तास लोकांमध्ये झोपून देऊन समाजसेवा करणारं आणि ज्या आपण संस्था दिल्या, जिल्ह्याचं नेतृत्व दिलं, खासदार कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या नेतृत्वानंतर निधनानंतर सगळी जबाबदारी माझ्याकडे आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा चेअरमन झालो अनेक वर्ष जाता. म्हणजे भैयासाहेबांनी केली की बँक आज कुठे आम्ही निवडून ठेवली. ते बोलताना थोडं 120 कोटी मध्ये 220 कोटीचा नफा गेल्या मार्च मध्ये आम्ही मिळवलेला. म्हणून ही बँक आज देशातील राज्यातील एक नंबरची बँक मध्ये आणण्यामध्ये यश मिळालं. काही दिवस आपल्याकडे महानगरपालिका ताब्यात होती, काही दिवस आपल्याकडे बाजार समिती आपल्या ताब्यात आहे, जिल्हा परिषद ताब्यात होती, आता गोकुळ आपल्या ताब्यात आहे. म्हणून या सगळ्या संस्था ताब्यात आहे. म्हणजे जिल्ह्याचं नेतृत्व सुद्धा आपण अतिशय चांगलं केलं. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सगळे अशोक आज पुन्हा पुत्र आहे ते उभा करण्याचं भाग्य मला लाभलं. आज आपण कापशीला सरसेनापती संताजी घोरपडेंचं स्मारक उभं केलेलं आहे. आपण एक चांगला तलाव आपण त्या उत्तूरला केलेला आहे. कागदाला तुम्ही जर बघितला तर एक आपण मानव निर्मित आपण तिथं धबधबा केलेला आहे. आज बघायला आज हजारो लोक तिथं जात आहेत. म्हणून बहिरेवाडीला आपण जेपी नायकाचं स्मारक उभं केलं. कैलासवासी आपला गोंधळींचं आपण स्मारक उभं केलं. माजी सैनिकांच्यासाठी आणि आजी सैनिकांसाठी जिथं मागेल तिथं भवन देणं, त्याचा मालमत्ता कर मी माफ करण्याचा निर्णय घेतला ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना. सर्व समाजातील काम करणारा एका बाजूला आमचे नेतृत्व आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या विरोधकाला तुरुंगात घालूनच आपण पुढारी व्हायचं, त्याच्या कुटुंबाला त्रास देऊनच पुढारी व्हायचं, ही एका बाजूला भूमिका आहे. बंधू ही परिस्थिती का आणली? आपण आज शरद पवार साहेबांनी सोडलं असतं का? ही परिस्थिती आणणाऱ्या हरामखोर प्रवृत्तीला या निवडणूक आपण धडा शिकायला. एका बाजूला त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला. आपल्या वडिलांना कारखाना चालवायला दिला, दूध संघ स्वतःला काढून दूध संघ विकायची पाळी आली. अहो संजय गांधी निराधार भयामध्ये 20,000 केले. गेल्या 4 वर्षाची सत्ता आली म्हणून त्यांनी तक्रारी केल्या. राधाराणी भुदळगडचे सगळे अधिकारी आणून तपासणी केल्या आणि 4,000 लोकांची संजय गांधी पेन्शन ही रद्द केली. माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना? नंतर बांधकाम कामगारांचं 15,000 खोटे दाखले देत आहेत म्हणून त्यांच्यावर तक्रारी केल्या आणि म्हणून त्या बांधकाम कामगारांच्या अनेक लोकांचा आज ते म्हणजे रिजेक्ट म्हणून करता येते. सारखं लोक म्हणतात काय करायचं? ही तक्रार म्हणजे तक्रारीमुळे आपण मोठं होऊ शकतो. गरीबाच्या पोटामध्ये लाथ मारून आपण मोठं होऊ शकतो. ही करणारी प्रवृत्ती ऐकल्या. त्या सिद्धरी सारख्या गावामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी दिलेली जमीन काढून घेऊन त्या दलितांना आज वाढवलं. आता ते दलित छोटो आज अनेक ऑफिस तहसीलदार ऑफिस आणि कलेक्टर ऑफिस आता ते उपोषण करतायत. म्हणून जरा लाज या माणसाला वाटत आहेत आणि मोठ्या दिमागांना आज मतं मागतायत. त्या अधिकार आहे मतं मागायचा. म्हणून आता जयशिवराव तलाव मुरगुडचा छत्रपती शाहू महाराज तलाव बांधला आणि त्या बाजारपेठेतील नळ पहिल्यांदा त्यांनी सोडलं. ते मुरगुड शहरवासियांचं एमगे निशिंदेवाडीचं पाणी काढून घेतलं. मी जर त्या जागेला असतो तर मी नदीपासून योजना केली असती. जोपर्यंत पाणी आहे ते वापरलं असतं आणि उन्हाळ्यात मी जनतेला देऊन टाकलं असतं. असं दानत लागते तर हे राजकारण होतं. आता कागद तहसीलदार ऑफिस हे त्यांचं जुनं 100-150 वर्षापूर्वी दिलेलं. आता आम्ही तहसीलदार ऑफिस प्रशासकीय वरती बांधलेली आहे. त्या सुद्धा कोर्टात फोडा काढला. आम्ही म्हटलं ते कागद नगरपालिकेला द्या, आम्हाला पार्किंगला जागा नाही, आम्हाला कशाला जागा नाही.
सुप्रीम कोर्टाने सांगितलं 100 वर्षापूर्वी दिल्ली कुठली जागा आता मागता येणार नाही, ती 86 झाली. तरी सुद्धा ही कोर्टात जात आहे. ह्यांना आमदारकी कशाला पाहिजे? ह्यांना मंडिक साहेब म्हणायचे, ह्यांना आमदारकी आपली इस्टेट वाचवायला पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.